मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, माणसाच्या जन्मासोबतच एक एरिया त्याचा जन्माला येत असतो, तो म्हणजे त्याचा फायनान्स. म्हणजे त्यावेळेस आपल्याला जरी कळत नसेल किंबहुना त्याचं ज्ञान काही वर्षानंतर, काही 10, 12, 15 वर्षानंतर जरी आपल्याला येणार असेल तरी फायनान्स हा तुमच्यासोबतच जन्माला येतो. आणि आपल्या प्रत्येकाची सतत एक धडपड चालू असते, ती म्हणजे फायनान्शियली फ्री झालं पाहिजे. पण हे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याकरता किंवा स्वातंत्र्य मिळवण्याकरता काही नियम पाळणं आवश्यक आहे किंवा ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. अनफॉर्च्युनेटली एक लक्षात घ्या की फायनान्स हा जो पार्ट आहे हा आपल्या कुठल्याही शालेय किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा पार्ट नाही आहे. तो घरातच शिकवला जातो. घरात शिकवला जातो मी यासाठी म्हणतो की प्रत्येकाचं फायनान्शियल एज्युकेशन हे घरात होत असतं. तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे बघून शिकता आणि तीच तुमची युनिव्हर्सिटी हे लक्षात घ्यायला हवं. मग आपल्याला नेमका फायनान्सचा कुठला नियम पाळायचा तर आपण आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळू शकतो किंवा श्रीमंत होऊ शकतो हे आपल्याला गणित कळेपर्यंत बऱ्याच वेळा उशीर झालेला असतो. त्यावेळेस ऑलरेडी जबाबदाऱ्या आलेल्या असतात. मग आपल्याला असं वाटतं की हे पहिले माहिती व्हायला पाहिजे होतं. आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये बरेचसे लोक जे येतात त्यांचं पहिलं वाक्य हेच असतं, हे आम्हाला 10 वर्षापूर्वी कळालं असतं, 20 वर्षापूर्वी कळालं असतं तर अधिक बरं झालं असतं. पण फायनान्सचा एक नियम लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्ही 10 वर्षापूर्वी सुरू करावं असं वाटत असेल किंवा ती तुमची योग्य वेळात असेल तर बरोबर आहे. पण दुसरी योग्य वेळ आजची आहे, ज्या दिवशी तुम्हाला ते कळालं तीच. मित्रांनो, एक सिंपल रूल आहे जो तुम्ही जर फॉलो केला तर फायनान्शियली तुम्ही फ्री होणार हे फिक्स आहे. तो नियम आहे 50-30-20. 50-30-20 नियम काय तर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 50% तुमच्या गरजांवर खर्च करा, 30% इच्छांवर खर्च करा आणि 20% सेव्हिंग करा किंवा त्याचं गुंतवणुकीमध्ये कन्व्हर्जन करा. आता गरजा, इच्छा आणि सेव्हिंग यामधला संभ्रम दूर होणं आवश्यक आहे. ज्या आपल्याला खर्च केल्याशिवाय चालणारच नाही त्याला आपण काय म्हणूया, गरजा. उदाहरणार्थ दर महिन्यामध्ये आपल्याला किराणा सामान आणावं लागतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागतं, पेट्रोलसाठी पैसे लागतात, शैक्षणिक काही गरजा असतात त्या पूर्ण कराव्या लागतात, काही तुम्हाला हप्ते भरावे लागतात. त्या अगदी ॲब्सोल्युटली ते भरल्याशिवाय चालणारच नाही. त्या झाल्या तुमच्या गरजा. म्हणजे तुमचं जर 1 लाख उत्पन्न असेल तर 50,000 हे सगळं आयडियली बसलं पाहिजे. 30% तुमचं बजेट जे आहे ते तुम्ही या वार्षिक इच्छा पूर्ण करण्याकरता, ज्या कदाचित एका महिन्यात खर्च होणार नाही त्या बाजूला पडतील, पण मग 6 महिन्यात एखादा खर्च त्यामधला केला तरी त्यात ते खर्च झाले तरी चालतात. उदाहरणार्थ ट्रॅव्हलिंग ही इच्छा आहे. तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल ती इच्छा आहे. तुम्हाला एखादा गॅजेट विकत घ्यायचं असेल तर ती इच्छा आहे. त्याच्यासाठी हे 30%चं बजेट ॲलोकेट झालं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, गरजा आणि इच्छामधला फरक नीट समजला पाहिजे. आज प्रॉब्लेम हा झालेला आहे आपल्याला की प्रत्येक इच्छेला आपण गरज समजतोय. उदाहरणार्थ असं घरामध्ये एक सहज चर्चा होते की आपण खूप दिवस झाले जेवायला बाहेर गेलो नाही. जेवण ही गरज आहे, पण हॉटेलमध्येच गेलो पाहिजे ही इच्छा आहे. व्यायाम करणं उदाहरणार्थ ही गरज आहे, पण जिममध्येच जाऊन करेल ही इच्छा आहे. तर गरज असलेला व्यायाम हा इच्छेमध्ये कन्वर्ट करून जिम लावून बरेचसे जण तिथे पण पैसे वाया घालवत असतात. सो गरजा आणि इच्छामधला पण फरक समजून घ्यायला लागा मित्रांनो. तुमचं 30% बजेट हे तुमच्या या सगळ्या इच्छांवर तुम्ही खर्च करू शकता ॲट द मॅक्स. त्यातलं काही वाचलं तर अधिक उत्तम. 20% जे आहे ते तुमचे सेव्हिंग्समध्ये बाजूला पडले पाहिजे. त्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकी वाढवा. तुम्ही तुमच्या अशा काही गोष्टी करायला लागा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये हा पैसा आणायला लागेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा नियम तुम्हाला सुरुवातीला पाळताना अवघड जाईल. कारण आज तुम्ही सडनली ऐकाल आणि म्हणाले 50% पेक्षा तर माझा खर्च होतोय. कित्येक जणांचं तर कमाई इज इक्वल टू खर्च झालेलं आहे. मग स्टार्ट स्मॉल, हळूहळू 1% वाचवायला लागा. असं पैसे वाचवणं पुढे घेऊन जात तुमचं फायनान्स पुढे आणायला लागा मित्रांनो. पण तुमच्या घरात असलेली जी मुलं उद्या कमावणार आहेत किंवा जे कमावायला सुरुवात झालेली आहे त्यांना तरी तुम्ही हा 50-30-20चा नियम आजपासून समजून सांगा, पाळायला लागा. तरच त्यांचं फ्युचर हे सिक्युअर होणार आहे हे लक्षात घ्या. अन्यथा पैसे कमवूनही गरीब राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे मित्रांनो.
कारण त्यांनी प्रत्येक इच्छेला गरज बनवून टाकलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ जेव्हा कधी ऐकाल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुमच्या प्रत्येक खर्च लिहून काढा. त्याला तुम्ही इच्छा किंवा गरज यामध्ये डिवाइड करा. पहिले तर तुम्ही हे चेक करा की तुमच्या उत्पन्नाचा दर महिन्यात जे तुम्ही कमवत आहे त्याच्यापैकी किती पार्ट तुमचा हा कुठल्या गोष्टीवर खर्च होतोय. त्यामधला 50% जर तुमच्या गरजांवर खर्च होत असेल तर तुम्ही पहिली बाजी मारली असं समजून घ्या. नसेल तर हळूहळू त्यामध्ये स्वतःला बसवायला लागा. काही खर्च कमी होऊ शकत असेल तर बघा. उत्पन्न कसं वाढवता येईल हे पण बघा. मग तुम्हाला याची सगळी सांगड घालत पुढे जाल तर तुमचा फायनान्स हा 3 वर्षामध्ये डेफिनेटली पुढे येईल. परत एकदा 50% तुमच्या गरजांवर खर्च करा, 30% तुमच्या इच्छांवर खर्च करा आणि 20% सेव्हिंग करा. त्या सेव्हिंग्जमधून इन्व्हेस्टमेंट करत राहा. फायनान्सला एका चांगल्या लेवलला नेण्याचा याच्या एवढा सोपा नियम कुठलाच नाही आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलला अधिकाधिक सबस्क्रायबर मिळून त्यांना असेच व्हिडिओ पाठवत राहावे ही आमची एक मनोदय आहे, इच्छा आहे मित्रांनो. नमस्कार.